नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. दादरच्या शिवाजी मैदानावर शिवसेना उभाटा गटाचे सोनम वांगचुकांच्या समर्थनार्थ आंदोलनाला दरम्यान स्टेज वाढवण्यावरून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार दिल्लीत पोहोचले. उद्या होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला शरद पवार राहणार उपस्थित. सोनम वांगचुकांच्या समर्थनार्थ धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचं उपोषण. त्या महिलेने उपोषण सुरू केल्यानं सर्वत्र चर्चा. बीड शहरात बिल मागितल्यानं हॉटेल चालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. डोंबिवली रुग्णालयातील हल्ला प्रकरण जामीन आदेशावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे. रमेश म्हात्रेसह 4 आरोपींचा जामीन पुढील आदेशापर्यंत उच्च न्यायालयाकडून स्थगित. श्रीहरिकोटा येथून स्कायरूटच्या विक्रम-1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. भारताचे पहिले स्वदेशी खासगी ऑर्बिटल रॉकेट अंतराळात. भारताच्या खासगी अंतराळ युगाची सुरुवात. कोल्हापुरातील माधुरी हत्येची सुनावणी पुढे ढकलली. नागरिकांच्या पदरी निराशा. 28 जुलैला 1 वर्ष होणार पूर्ण. कोल्हापूरच्या हातकणंगलेत भर पावसातही कंत्राटी कामगारांचं आंदोलन सुरू. 4 दिवसांपासून आंदोलन सुरू. किमान वेतनासाठी 500 दिवस. सांगलीच्या जतमध्ये पाऊस पडण्यासाठी गाढवाचा लग्न सोहळा संपन्न. वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी गावकऱ्यांचा उपक्रम. दमदार पावसाची ग्रामस्थांना प्रतीक्षा. छत्रपती संभाजीनगरमधील जानकी हॉटेल परिसरातील दुकानाला भीषण आग. आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं परिसरात काही काळ भीतीचं वातावरण. वेळीच आग आटोक्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळली. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी. सत्य